ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग माता की। विठ्ठल 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 हरिदासाची घरी, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मन शिकाही मागा हेची देगा पांडुरंगा, संता लोटांगणी विको कमी करतो ट्रबल राहू दे, संता लोटांगणी जाता लाज नको मनी, मन शिकाही मागा हेची देगा पांडुरंगा, तुका मने अंगी, तुका मने अंगी शक्ती देईना चिरंगी, मन शिकाही मागा हेची देगा पांडुरंगा। विठ्ठला भला 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग करो प्रथम, पांडुरंग करो प्रथम, पांडुरंग करो प्रथम, पांडुरंग करो प्रथम, दुसरे चरण संताच्या, दुसरे चरण संताच्या चंद्रप्रभादाने कथेचा विचारो, बाबाजी गुरुदास दुसरे चरण संताच्या, दुसरे चरण संताच्या चंद्रप्रभादाने कथेचा विचारो, बाबाजी सद्गुरु दास पांडुरंग करू प्रथम नमोरे, टाळी वाजव विद्यार्थी करता येतं बेस्ट। पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाचे सद्गुरु दास तुका। थोडा महिला असं सारखा बरं जरा थोडं चिटकून बसा, थोडं तिकडं लईच अडचण व्हायला लागली त्याला।
थोडं चिटकून बसा. सरका अलीकडे थोडं 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 सरका. मी म्हणले हो सरका थोडं थोडं. मस्तक पायावरी वार करी संताच्या हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे हट्टपूर्वक मागणी करणारा विनंती करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि अतिशय पुण्यवान श्री क्षेत्र श्री कळंबा देवी माता महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह कळंबा देवी माता मंदिर शेवाळवाडी नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही जागराची म्हणजे उपांत्य दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी आदरपूर्वक नतमस्तक होतो. आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन घडून येण्याचा योग प्राप्त झाला आदरणीय तरुणाचं प्रेरणास्थान आमचे आदरणीय दर्शन महाराजाकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. महाराज या टायमाला तारीख लिहून घेतली ना त्या टायमाला मला वाटलं माणूस लय मोठा असं असा तब्येतीनं यांनी, पण इथं आल्यावर बघितलं महाराज काही नाही, पण सगळ्या तरुणाचं वयस्कर मंडळीचं ते लेकरावर प्रेम आहे आणि ही माऊलीची कृपा आहे महाराज. इतक्या कमी वयामध्ये मोठ्या माणसाचा आशीर्वाद घेणं काहीतरी भगवंताची कृपा आहे. विठ्ठला खूप दिवसापासून तारीख दिली, तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन घडलं, अतिशय आनंद वाटला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही. आणि या सेवेला आज उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी आज सेवेकरता उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद संगीत अलंकार युवा कीर्तनकार आमचे आदरणीय जीवलग मित्र आमच्या जालना जिल्ह्याचं वैभव आमचे हरिभक्तीपरायण अशोक महाराज पाटील, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. एकूण आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आमचे परमस्नेही संदीप महाराज खरात, एकदा त्यांचंही जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि कीर्तन म्हणलं की कीर्तनकाराचा प्राण म्हणजे मृदंग असतो. आदरणीय आमचे मृदंग सम्राट जालना जिल्ह्याचं वैभव आमचे कैलास महाराज बोचरे, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. खाली बसलेले ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळं सगळ्याचं नाव एके उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो ज्ञानोबरायचा मान राखून. आता सगळे आले आणि हे सगळे विद्यार्थी मंडळी कोणाच्या संस्थेतले हा त्यांच्या गुरुजी करता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा महाराज. त्यांनाही मनापासून धन्यवाद. गावातील परिसरातील संपूर्ण आपल्या या गावावर प्रेम करणारी भजनी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. चॅनलवाले दोन आहेत, एक नाही दोन. आता त्याचं आमचं सूत्र लागत नाही, मी कुठं कीर्तन शूट करू देत नाही, पण ते माणसं इतकं प्रेमळ आहेत महाराज, त्याला काढा म्हणायला सुद्धा मला लाज वाटेल. म्हणून एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. त्यांनाही मनापासून धन्यवाद. फक्त जेवढं चांगलं आहे तेवढं टाका बरं का महाराज. आणि आमचे
साऊंड सर्व्हिसवाले एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. बेस्ट. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, विनेकरी, चोपदार हे गावातलेच आहेत का? बेस्ट. नामामने देवान घरचे घरी जेवा. एकदा जोरात टाळी वाजव त्याच्याकरता एकदा. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, आतमध्ये बसलेले, बाहेर बसलेले सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला. अभंग तसा सर्वांच्या पाठांतरातला आहे, गोड अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे देवाकडे मागणी करतात, हट्टपूर्वक मागणी. आणि आजचा दिवस मागणीच आहे. 7 दिवस सेवा करायची आणि सेवा केल्याच्या नंतर आपल्या जीवनात अधिकार प्राप्त होतो आणि अधिकार प्राप्त झाल्याशिवाय मागणी करता येत नाही. मी तर नेहमी सांगतो, ज्याला प्रसाद खायचा त्यांनी चव बघायची नाही, प्रसाद खायचा तर चव बघायची नाही, सेवा करायची तर घडी बघायची नाही, कीर्तन ऐकायचं तर जागा बघायची नाही, कीर्तन ऐकायचं असलं जागेचा विचार करायचा नाही, सेवा करायची असली घडीत किती वाजले बघायचे नाही आणि प्रसाद खायचा असला तुकोबारा म्हणले चव बघायची नाही, उलट वाट बघायची. पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट. प्रसादाची आणि घ्यावे दोन ताट. मग 3 वाक्य ध्यानात ठेवा. प्रसाद खायचा कधी चवीचा विचार करायचा नाही, सेवा करायची. आता किती वाजले घडीमध्ये? 10 वाजले. आता 12 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं तुम्ही उठायचं. बरं उठतान का? चल द्यायचं का? बघा बरं का, हात वर घ्या. बरं हात वर घ्या. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटतं फक्त हात वर करा. आता वातावरण जुळून आले, पुरुष वर्ग उपस्थित आहेत, माता भगिनी उपस्थित आहेत आणि सगळ्याचे चेहरे गुलाबासारखे आहेत. एक बी सूर्यफुल नाही असं टाकून द्यायला महाराज. बरोबर ना? कीर्तनाला माणसं प्रसन्न पाहिजे तेव्हा कीर्तन करायला मूड येतो. काय काय माणसं महाराज असे येतं 12 महिने त्याचे तोंड बघा फोडीली गोवरी आणि तायसा दिसे तोंडावरी. कीर्तनाला 3 माणसाची साथ पाहिजे, 7.5 नाही पाहिजे बरं का. गायक चांगले पाहिजे, वादक चांगले पाहिजे, खाली बसणारे तज्ञ पाहिजे आणि कीर्तनकार सुद्धा सुज्ञ पाहिजे. आता सगळे चांगले, गायक सुद्धा नंबर 1, वाजविणारे बोला एकच नंबर, कीर्तनकार नसला तरी आजचे दिवस म्हणा विठ्ठला. आधी सेवा करायची. 7 दिवस ज्यांनी सेवा केली त्याला मागणीचा अधिकार प्राप्त होतो आणि मागण्याचा अधिकार कोणाला बी नाही. वारकरी संप्रदायात मागू नये असा अभंग कुठंच नाही, कारण चावल्याशिवाय गिळत नाही. वाक्य चांगले आहे का? चावल्याशिवाय गिळत नाही, ऐकल्याशिवाय कळत नाही आणि मागितल्याशिवाय. किती वाक्य झाले? कोणते कोणते? चावल्याशिवाय, ऐकल्याशिवाय, मागितल्याशिवाय. मग मागितल्याशिवाय राहायचं नाही, पण देवाला काहीही मागायचं. तुमच्या इकडे संक्रांत किती तारखेला असते? मकर संक्रांत. तुमचं काही दुखायला का असं मोकळं? किती तारखेला असती? 14. आणि लयच पुढं सरकल इथं 15. याच्या पलीकडे सरकत नाही. आता तुम्ही शांत बसा. आता यायला विचारतो, संक्रांतीच्या दिवशी आपल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला साडी आणून द्या म्हणणं उचित आहे का अनुचित आहे? त्या बघा. तुमचे लग्न झालेत का? नाही नाही, लग्न झालेत का तुमचे?
हात वर करा बरं लग्न झालेले. हे सगळे बरं मजारीत होय. मग हे हात वर काऊन घेत नाहीत? कारण इतके वैतागलेत हात सुद्धा वर करू वाटत. बघा तुम्ही, आपल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला साडी आणून द्या म्हणणं उचित आहे का अनुचित आहे? नाही नाही, बायको आहे का? कसं आहे, उचित आहे का अनुचित आहे? बरं साधं बोलतो, आपल्या बायकोच्या अंगावर फाटकी साडी असल्यावर इज्जत कोणाची जाईल? गावाची. अरे मला विचारण्यापेक्षा तू को बरायला विचार. म्हणे नग्न बाज तरी ते लाज स्वामीची, तरी ते लाज स्वामीची, तरी ते लाज स्वामीची. म्हणे नग्न बाज तरी ते लाज स्वामीची, तरी ते लाज स्वामीची, तरी ते लाज स्वामी. नग्न बाज तरी ते लाज स्वामीची, तरी ते लाज स्वामीची. म्हणे नग्न बाज तरी ते लाज स्वामीची, तरी ते लाज स्वामीची, तरी ते लाज स्वामी. असं फिट प्रमाण दिलं बघा, असं जोरात टाळी वाजव त्यांच्याकरता एकदा. तुका म्हणे नग्न भाज आणि तरी ते लाज. आपल्या बायकोच्या अंगावर जरी फाटकी साडी असन इज्जत कोणाची जाईल? मालकाची. त्याच्यामुळं आपल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला साडी आणून द्या म्हणणं उचित. पण एखादी बायको लयत लाडाची असन आणि ती म्हणली होय हो आणलेली साडी धुवून बी द्या, आता कसं करायचं? साडी आणून द्या म्हणणं उचित आहे, पण आणलेली साडी धुवून द्या म्हणणं अनुचित आहे. तसं संसारातलं देवाला मागणं अनुचित आणि परमार्थातलं मागणं. म्हणून तर प्रमाणे काकड्यात करो नि उचित, करो नि उचित, करो नि उचित. हृदयात प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. करो नि उचित, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. करो नि उचित, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. करो नि उचित, प्रेम घाली. मागू नये असा अभंग कुठत नाही. जरूर मागणी करायची, पण मागत असताना आपल्या बुद्धीनं मागायचं नाही. मधी देवाला नाही तर संताला घालायचं, मधी संताला घालायचं. कारण आपल्या बुद्धीनं जर आपण मागणी केली तर आपल्याला तितकं डोकं चांगलं नाही. आपल्याला वाटतं आपण लय हुशार आहे, पण तितके संताच्या यादीत आपण हुशार नाही. काहीच्या मागण्या अशा आहेत स्वतःचं भलं नाही लोकांचं भलं नाही. तिघ जण ओरिजिनल काळे होते. ओरिजिनल काळे म्हणजे दिवसा बी बॅटरी लावून बघायची इतके काळे. आणि भगवान शंकराच्या मंदिरात गेले, 1 महिना साधना केली, भगवान शंकर प्रसन्न झाले. लवकर प्रसन्न होणार देव कोणता? शिव भोळा. त्याच्यामुळं जास्त गर्दी कोणाकडे? आणि जास्त भक्ती माणसापेक्षा लेडीजची कोणाकडे जास्त? तुम्ही तर उलट बोलायला लागली. आता आपल्या इकडे बघा अशोक महाराज जास्त आता पांडुरंगाची भक्ती सोडून दिली आणि भगवान शंकराची भक्ती चालू केली. कारण त्या देवाला जास्त काही लागत नाही. 1 कपासा पाणी, 1 बिल्व दळ, पूजन केवळ. लवकरात लवकर प्रसन्न होणार देव कोणता? भगवान शंकर. भगवान शंकर प्रसन्न झाले. तिघाला सांगितलं काय मागायचं तुझं मला मागून घ्या. पहिला भक्त म्हणला जगात नंबर 1चं गोर मला करा. काय करा? बोलायचं जरा. काय म्हणला? गोर करा. भगवान शंकर म्हणले तथास्तु, ते झालं गोरा. दुसऱ्याला विचारलं तुला काय करायचं, तो म्हणला त्याच्यापेक्षा डबल गोर मला करा. भगवान शंकर म्हणले तथास्तु. तिसऱ्याला विचारलं तुला काय करायचं, तो म्हणला ह्या दोन्हीला पुन्हा माझ्यासारखं करा. म्हणजे याचा मेळ नाही आणि त्याचा मेळ नाही. हे आपल्या मागण्या अशा आहेत महाराज, स्वार्थी बी नाहीत आणि परार्थी बी नाहीत. मागणीला सुद्धा डोकं लागतं. कारण देवाला सुद्धा चांगली भक्ती करीत असताना देवाला गुंतून टाकायचा जास्त नादी. चांगले चांगले साधक सुद्धा देवाने काय केलेत? नादी लावलीत. देव काय करतो? त्याची भक्ती करू देत नाही महाराज, नादी लावतो. कशात का व्हायला नादी लावणार म्हणजे लावणार. 2-5 वर्षाची लेकरं नादी लावली. आता हे लेकरू किती वर्षाचं आहे?
6. ध्रुव बाळाचं वय किती होतं? 5. उपमन्यूचं वय किती होतं? एकाला पाहिजे होती बापाची मांडी आणि एकाला पाहिजे होतं वाटीभर दूध. यांनी वाटीभर दूध नाही दिलं. शिराचा सागर शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर उपमन्या उपमन्यूला पाहिजे होतं वाटीभर दूध तर दुधाचा सागर देऊन टाकला आणि एकाला पाहिजे होती बापाची मांडी त्याला आढळपत देऊन टाकलं. पण दोन्ही बी लेकरं देवाने नादीच लावली. लेकराला देवाने नादी लावलं यात काय अर्थ नाही. चांगल्यातला चांगला म्हातारा माणूस नादी लावलाय. कोण? बिभीषण. मला सांगा लंका रावणाची होती का बिभीषणाची होती? आणि दिली कोणाला? मग मला सांगा बिभीषणाने दादा त्याच टायमाला जर देवाला म्हणला असता देवा ही नाशवान लंका मला न ग मला तुझं सुख दी, बिभीषणाकडून चुकलं का नाही? बरं लंका जळाली का बुडाली? आजूक थांबलेली. आता कुठं आपल्याला लंका दिसत नाही. लंका जळाली पण त्याच टायमाला देवाला साजूक सुख मागून घेता आलं नाही. म्हणजे देवाने बिभीषणाला सुद्धा फसवलं, उपमन्यूला सुद्धा फसवलं आणि ध्रुव बाळाला बी फसवलं. विठ्ठला पण याला मागणीचं डोकं लागतं. तुकोबाराय म्हणले देवा अनेक भक्ताला तो फसवलं पण त्याला जसं फसवलं तसल्यातला मी नाही. उपमन्यूला फसवलं. उपमन्या बाळका दुधाचा पै छंद पण तैसा मी मतिमंद नव्हे देवा, तसल्यातलं मी नाही. मागायला बी डोकं लागतं महाराज. एका माणसाला देव प्रसन्न झाला आणि त्याला सांगितलं तुला काय मागायचं तर माग. दादा ते देवाला काय म्हणलं माहितीये का? आज मला टाइम नाही, उद्या भेट. कोणाला? देवाला. 3 कीर्तन करायला होतं आपण. आज देव स्वप्नात बी नाही, कधी त्याचा मिस कॉल बी नाही कोणाचा. आणि एवढं करायला होतं कोणा करता? आता 300 किलोमीटरहून इथं आलो मी. कशा करता? कोण मला पैसा करता आहे का? बारीक आवाजात आवाज आला को मला होते. कोण नाही म्हणलं तरी बी मी म्हणतो ना, कारण तुमची आमची मरमर पैसा करताय म्हणून देव भेटत. आणि त्याला देव भेटला तरी ते मला देवाला आज मला टाइम नाही, उद्या भेट. कायलाच बुवा ते म्हणला उद्या तर उद्या देव म्हणला. घरी गेलं वडिलाला विचारलं दादा उद्या मला देव प्रसन्न होणार, देवाला काय मागू? बाप म्हणला 2-4 किलो सोनं मागून घे. किती? बस झालं ना. आईला विचारलं आई उद्या मला देव प्रसन्न होणार आहे काय मागू? माय म्हणली डोळ्याने मी आंधळी 2 डोळे मागून घे. मागण्या किती झाल्या? कोणत्या कोणत्या? बापाला काय पाहिजे? आईला काय पाहिजे? आता राहिली कोण? म्हणा बायको मोठ्याने जरा. बायकोला विचारलं उद्या मला देव प्रसन्न होणार आहे काय मागू? बायको म्हणली हे का तुम्हाला सांगायचं काम आहे का? 2-4 वर्ष आपल्या लग्नाला झाले, आणखीन आपल्याला लेकरू बाळ नाही, एखादा मुलगा मागून घ्या देवाला. आता मागण्या किती झाल्या? बोला कोणत्या कोणत्या? बापाला सोनं, आईला डोळे आणि याला गेलं देवाकडे, झाला देव प्रसन्न. काय मागायचं माग. हे देवाला काय म्हणलं माहितीये का? मागण्या पूर्ण किती करशील? देव म्हणला शहाणपणा करू नको, मागणी एकच. आणि याच्या किती आहेत माऊली? पण याने असं डोकं लावलं. हे देवाला काय म्हणलं माहितीये का? माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा आहे. कळलं असलं तर टाळी वाजवा. म्हणजे आलं डोक्यात तुमच्या? तसं तुम्ही तज्ञ माणसं आहेत महाराज. शेवाळवाडीचे माणसं म्हणजे काय आहे? तज्ञ माणसं आहेत. बऱ्याच दिवसापासून सप्तेतले कीर्तन ऐकतात तुम्ही, त्याच्यामुळे जाणकार माणसं आहेत. बघा काय मागणी होती त्याची? सोनं. मग बघा त्याची मागणी ते काय म्हणला देवाला? माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात काय बघायचं आहे?
म्हणजे माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी माईला डोळे आले, सोन्याच्या पाळण्यात बापाला सोनं आलं, नातू बघायचा माझ्याकडे बघू नका, त्याला लेकरू झालं. विठ्ठला पण याला काय पाहिजे, डोकं लागतंय ना. 18 वर्षाची मुलगी अशोक महाराज, किती वर्षाची, देवीच्या मंदिरात गेली, देवीला म्हणली मला काहीच देऊ नको, फक्त माझ्या आई वडिलांना जावाई चांगला दी. आता याला 4G लागते बरं का. काय काय विनोद झाल्यावर कळत येत. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तो कोमात गेली, म्हातारी म्हणली माय मोठे माणसं कुठं बी जाते, कोमात गेले. आता नाही सुधरत, त्याला इलाज नाही. एक येडं इकून तिकडे चाललं आणि एक येडं तिकून इकडे येत होतं. इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊन, ते पुढून येणार येण्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय हे जर तू सांगितलं तर याच्यातले अंडे तुला, आणि किती आहेत हे जर सांगितलं तर 8चे 8 तुला, आणि कशाचे हे जर सांगितलं तर याच्यातली कोंबडी बी तुला. तरी ती येडं म्हणतं मला विचार करायला टाइम दे. धन्य माता पिता हो. मागत असताना विचारपूर्वक देवाला मागणी करायची. आणि माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी माणसाला मागायची गरज नाही, आपोआप मिळतात. मोजा 4 गोष्टी माणसाला आपोआप मिळतात. किती मोजीत राहा. काही गोष्टी आपोआप, काही गोष्टी प्रयत्नाने कष्टाने, आणि काही गोष्टी हट्टाने. किती मुद्दे झाले. काही गोष्टी सहज, काही गोष्टी प्रयत्नाने, आणि काही गोष्टी हट्टाने. 4 गोष्टी सहज मिळतात. ऐका, मरण सहज, व्यसन सहज, आळस सहज, आणि मूर्खाचं दर्शन. किती झाले. कोणते कोणते. जाऊ का घरी, जाऊ का मी. पहिला मुद्दा मरण माणसाला सहज येतं, लई प्रयत्न करायची गरज. आणि मरण्यासारखा आताचा काळ राहिलेला नाही संदीप महाराज, लईच काळ चांगला आहे. पहिल्या काळात लोकांना दुष्काळ पडायचे, खायला मिळत नव्हतं, प्यायला मिळत नव्हतं, लिहायला मिळत नव्हतं, तरी सुद्धा माणसं आत्महत्या करीत. आणि आता काय कमी सांगा बरं मला. आता हे बाबा आहे चष्मेवाले, बाबा काय नाव आहे तुमचं. वसंत. मला सुद्धा तुम्ही पसंत, काय अडचण नाही. वसंत दादा, तुम्हाला एक माझा प्रश्न आहे, राग तर नाही न्यायचा नाही ना. तुमच्या काळामध्ये गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं. जाऊ द्या. तुमचं नाव काय. हा काय म्हणते. काळूराम. गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं तुमच्या काळात. सणाला. आणि आता रोज म्हणजे इतकं खायला झालंय, डोकं राहिलं नाही इतकं खायला झालंय. काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ले, 17, आणि 2 बिसलेलं पाणी पिलंय. त्याला म्हणलं मरशील ना, ते मला हे फक्त पाण्यापुरता आधार आहे, काय गाव खातो का काय म्हणलं तू सगळं मला. अहो अन्न तरी लोकांचं असलं तर पोट आपलं याचा विचार करावा का नाही. ज्याला जास्त दिवस जगायचं, ऋतभूक, हितभूक, मितभूक, आशाकभूक, अभूक विठ्ठला. या पोटामध्ये 50% अन्न टाकलं पाहिजे, 25% पाणी टाकलं पाहिजे, आणि 25% जागा रिकामी ठेवली पाहिजे. युक्त आहार विहार, आहार विहार, आहार विहार, युक्त आहार विहार. महेंद्रियाचे चारणे, महेंद्रियाचे चार, हे महेंद्रियाची चार. नसावे बासर, नसावे चार, नसावी बासर, नसावी बासर. निद्रा भाषण, निद्रा बहु भाषण, बहु भाषण, निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार, 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 युक्त आहार विहार. लयच भारी होय. आता मला पोरगी नाही तर जावायच केलं असतं त्याला. अरे माय बापाच्या पोटी रत्न पाहिजे तर असले मारा, नाही तर काय काय लय लेकर पण एक बिसावाचं नाही मारा. त्या नांदेडला एकदा कीर्तनाला गेलो दादा मी, एका बाईला 12 लेकर, आपला काय करायचं. पण त्याला म्हणलं मावशी हे सर तुमचेच का म्हणले आपलेच आहेत. म्हणलं झोपी घालायच्या टायमाला नाव कशाला लक्षात ठेवतात.
ते म्हणले महाराज मी तुमच्या पुढची नावच असे ठुले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अहो एकच लेकरू पाहिजे लडका देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस नहीं तो उसी मुर्गी भले महीने को सोपाची आस चला आपण बाजूला कुठून गेलतो तुम्ही म्हणता तू गेलेलाच मिळणार आलेला काय सांगावं मरण सहज आहे आपण बाजूला कुठून गेलो ते ध्यानात ठेवा खाण्यात काळ चांगला आहे बरं गरीब कोणी राहिले आता या सभा मंडपात कोणी बी आत्ता हातवर करा माझ्याकडे मोबाईल नाही आजचं पाकिट त्याला हो टाळी वाजवा एकदा बेस्ट तुम्ही टाळी वाजवलात पण मला कस तरी व्हायलं ना मी बी 12 गावचं पाणी प्यायलेला माणूस आहे मी पाकिट म्हणलं पैसे कुठं म्हणलं विनोदाचा भाग सोडून द्या पण आज माणसं गरीब आहेत का श्रीमंत आहेत सगळं आहे माणसाला काय कमी सांगा बरं मला पहिल्यानी लोकांना फक्त 3च गरजा लागायच्या अन्न वस्त्र आता त्याला 2 जोडून द्यावं लागतात अन्न वस्त्र निवारा मोबाईल चार्जर विठ्ठला खाण्यात लोक आज पुढे गेले तर पैशात लोक आज पुढे येत बरं कपड्यामध्ये लोक काल आमच्या गावाकडे दादा एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं साड्या तिच्या अंगावर पडल्या बाई मेलीन ती मग मला सांगा नेमकं कमी काय खायला भरपूर लिहायला भरपूर प्यायला भरपूर हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान आणि समाधानाची जागा फक्त कीर्तन तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सजनाम घोष परवारी गाता सजनाम घोष परवारी गाता तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान येणे सदा चित्ता आणि तुम्ही इथं बसतात मारा आता 11 वाजू नाही तर 12 वाजू नाही तर 1 वाजू दे तुमच्या डोक्यात वाईट विचार येणार पावर आहे महाराज कीर्तनाचं अंग होय अंग आणि परिवर्तनाचं साधन फक्त एवढंच चांगलं आहे आता बाकी कुठं काही चांगलं राहिलेलं 2 माणसं जर वाट्यावर बसले एकडे पारावर बसले तर काही नीट बोलत 2 महिला जर नदीला धुणं धुवायला गेला तर हरिपाठ मानल्याशिवाय राहत आता किती उपस्थित बघा माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजून स्वागत करा जरा जोरात वाजवा ना जरा टाळी वाजवा काऊन म्हणलं मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी वाजवा कारण सध्या माणसं येडे केलेत मोबाईलनं आणि महिला येडे केल्यात काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची तर गिलासात वाढली काय सांगा तुम्हाला माझ्या संग भजनी आले ते म्हणले महाराजाची बायको येड्यावरून खाऊन करले म्हणलं गपचित बसा चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलंय अशा काळात जर आपल्याकडून परमार्थ घडतो काहीतरी पुण्याचं लक्ष नाही मारा पापी लोकांना इकडा रस्ता दिसत नाही मारा किती लोक तुमच्या गावात लोकसंख्या किती मग त्या मानाने बरं आहे तुमच्या गावात इतके तरी आले तर पण इकाडा रास्ता प्रत्येकाला नाही दिसत सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं परमार्थ सोपा नाही महाराज आणि काही देवाने आपल्याला कमी केलेलं नाही महाराज काहीच कमी नाही एवढे माणसं आज सभा मंडपात बसलेत याच्यातला एक तरी माणूस मेलाय का तुम्हाला उशिरा करणं लागतंय का जरा सगळे जिवंत आहेत ना महाराज मग देवाचे उपकार आहेत का नाही बरं बघा भारतात जन्म मिळाला आपल्याला कुठे मिळाला जपान जगाचं शस्त्रागार आहे चीन जगाचं सैन्य घर आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे का पाकिस्तान जगातल्या कुरबुर आहेत पण भारत जगातलं देवघर आहे
आणि या देवघरात राहिलो तो आपण. आत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बुदूपे महामुने हे येतोय कर्म भूरेशा ततोन्य भोग भूमया. बाकीचे देश भोग प्रधान देश आहेत, पण भारत देश संस्कृती प्रधान देश आहे. विठ्ठला जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते पावन तो जे ते हरीचे दास. तुम्ही तर आमच्यापेक्षा तुम्ही जास्त भाग्यवान आहेत महाराज. कस काय? तुम्हाला ज्ञानोबा किती जवळ आहेत? आळंदी किती किलोमीटर आहे? किती? लय झालं तर 35, लयच जर पुढे धरलं तर 40. याच्या पलकड देऊ किती? तितकंच 4-5 किलोमीटरच्या अंतरावर. आम्हाला जर ज्ञानोबाकडे यायचं म्हणलं 300-350 किलोमीटर आहे. मग आमच्यापेक्षा भाग्यवान तुम्ही आहेत. पण तिकडे जात असले तर नाही तर बऱ्याच वेळा पायापाशी गांगान गुड घ्यायला सांगा, असं होतंय महाराज. जवळच्याच मेहमान राहत नाही बरं का. पण तुम्ही पुण्यवान माणसं आहेत, ज्ञानोबाराच्या परिसरात जन्माला आलेले आहेत महाराज. पुन्हा आपण मेलो नाहीत. एवढा दलिंदर रोग होता तो कोरोना, त्याच्यात जर आपला नंबर लागला असता, तुमचे आमचे दर्शन झाले, मग देवाने आपल्याला वाचवलं का मारलं? 8 दिवस एक म्हातारा ॲडमिट होतं महाराज. 8 दिवस. आणि डॉक्टरने 16 लाख बिल मागितलं. किती? म्हाताऱ्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. डॉक्टर म्हणले बाबा पैसे नाहीत म्हणून रडायले का? ते म्हातारा जरा रागीट होतं महाराज. ते म्हातारा म्हणलं तुझा दवाखाना विकत घेण्याची ताकद माझी ते म्हणे. म्हणले मग रडायला काय झालं? म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर इतकं गोड आहे महाराज. म्हातारा म्हणलं तो 8 दिवस मला सांभाळलं, याचं 16 लाख बिल मागितलं. जगाच्या मालकाने 80 वर्ष सांभाळलं, पण रुपया तरी मागावा. मालिक तूने मुझे बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया, तेरा शुक्रिया रे, तेरा शुक्रिया. वाह, टाळी वाजवा. असे पकवादे पाहिजे. गाडीला गेर जरी 5 असू द्या 6 असू द्या, रस्ता बघून टाकले पाहिजे. तसं पकवाजा किती मोठा असू द्या लहान असू द्या, महाराज बघून वाजलं पाहिजे. विठ्ठला सगळं देऊन टाकलं देवाने आपल्याला. नाराज राहायचं काही काम? आणि मी तर म्हणतो वारकरी संप्रदायातल्या माणसाने तरी चेहरा प्रसन्न ठेवा. आपलं तोंड बघून एखाद्याने फाशी घेऊ, उलट एखादं फाशी घ्यायला निघालं आणि त्याने आपलं तोंड बघितलं दोरी फेकून द्यावा. इतका माणसाने प्रसन्न राहा. काही कमी देवाने केलं. आणि कधीच मरण्याचा विचार करायचा, कधीच मरायचं नाही. कारण सगळ्या गोष्टीला प्रायश्चित्त आहे, पण आत्महत्येला प्रायश्चित्त नाही. आणि एक दिवस आपण जाणारच आहेत ना. हाताने मरण कशाला मागायचं? मरणाची जागा ठरलेली, मरणाची वेळ ठरलेली, आणि मरणाचा अधिकारी सुद्धा. आता माझं मरण जर या इथंच ह्याच जागेवर असन आणि आत्ताच असन, तर मी इथंच मरणार. म्हणजे आधार नाही कोणी, मज बापन माय. जागा ठरलेली ना. बरेच माणसं महाराज मरायला पाहिजेत, पण ते मरत नाहीत. आणि ज्या लोकांची गरज आहे ते लोक जगत नाही. काही लोक घरातून वैतागून जातात. एक जण वैतागून गेलं, उड्डाण पुलावर गेलो आणि बायकोला म्हणला आता मी जीव देतो. आणि बायकोला व्हिडिओ कॉल केला, बघ म्हणे आता उडी टाकायलो.
बायको म्हणली मग व्हिडिओ कॉल कशाला केला, उडी टाकले होतं मला बातमी कळलंच ना, कारण बायकोला माहित होतं हे काय उडी टाकीत. आणि खरंच असं झालं महाराज, ते गेलं उडी टाकायला काय लागलं, खालून एक पुलाच्या मेथीवाले डालग घेऊन चाललं होतं, याने उडी टाकली मेथीवाल्याच्या डालग्यावाला मेलं, हे पुन्हा घरी गेलं. अहो लय कुठं नेत आता काय सांगू तुम्हाला, तिथून जर तुटलं नाही ना तुम्हाला कोणी काय बी करू दे. आता लोक म्हणतात ना ते मारीनं हे काटा काढीनं, हे लोकांच्या डोक्यातला गैरसमज आहे. आपलं प्रारब्धच्या ठिकाणी का आपल्याला तिथंच मरण येणार आहे, फक्त माध्यम ती वापरलंय. विठ्ठल हे इकडं चारी धमकार लोक जातात दादा, जावा का नाही मला काय कोणाच्या सरदेला हात घालायचा नाही. आपल्याला पंढरपूर आळंदी भारी वाटते, आपण कुठं हिंडत नाही. ते चारी धाम यात्रा करायला लोक जातात बघा, 4 गाड्या गेल्या लाग झाल्या किती, आणि एका गाडीमध्ये मला वाटतं किती माणसं बसतील, 50, तर 4 गाड्यातले किती झाले, 200. असं जरा वातावरण ढगाळ झालं. आता जसं बारीक थेंब येऊ लागली ना, बारीक थेंब यायला विजा चमकायला लागल्या. एक विजा अशी गाडीपर्यंत चमकत यायची वापस जायची, चमकत यायची वापस जायची. त्या गाडीतलं लोक म्हणले अय आपल्या गाडीत कोणी पायाळू का, म्हणले पायाळू, कारण पायाळूच्या अंगावर काय पडती असं लोक म्हणतात. आपल्याला माहित नाही, कारण लेकरू जन्माला येतं पायाकून आणि मुंडक्याकून. पायाकून आलं त्याला काय म्हणतात पायाळू, आणि मुंडक्याकून आलं त्याला मुंडकाळू. आता त्याच्यात बी तुम्हाला जरा बारीक गणित सांगतो ऐका. लेकरू जर मुंडक्याकून म्हणजे तोंडाकून जन्माला आलं अशोक महाराज, आणि खाली तोंड करून जर आलं त्याला खालचं धन कळत, आणि वर तोंड करून जर आलं तर त्याला वरचं कळत. पण त्याची माय हुशार पाहिजे, कारण त्याच्या डोळ्यामध्ये 5 प्रकारच्या वनस्पतीचं काजळ घालावं लागतंय. त्याच्यातल्या 3 वनस्पती आता सांगतो, पण पुढच्या वर्षी सांगतो म्हणजे बोलीत आण. उगा आपलं केला इशारा जाता जाता, तशी काय अडचण नाही. त्यातल्या 3 वनस्पती आहे का, घुबडाचा डोळा, पालीची शेपूट, कावळ्याची जीभ. किती झाल्या, आणि आणखीन 2 आहेत त्यात मिक्स करायच्या. आता आमच्या माता भगिनी पहिल्याने त्या लेकराला असं काय घालायचं, काजळ. आता ते राहिलेलं नाही, आणि आता काही महाराजांनी सुद्धा बोलायचं नाही. काळ पुढं चालला, लोक डेव्हलप होत चालले, जास्त शिकल्यामुळे असे परिणाम भोगावे लागायले. विठ्ठला त्या 5 गोष्टीचं काजळ तयार करायचं, ज्ञानोबा म्हणले त्या लेकराच्या डोळ्यात घालायचं, त्याला खालचं वरचं कळतं. आता ओवी आहे का, पाताळीचे निदान, डावीला की रांजन, परी व्हावे लोचन पायाळाचे. हे गणित कोणाचं आहे, पायाळूच. म्हणले आपल्या गाडीत कोण पायाळू आहे, म्हणले सखाराम तात्याचा अंशीराम पायाळू आहे. म्हणले मग काय करायचं, अरे येडे आहेत का काय, म्हणले 49 जण मारण्यापेक्षा त्याला द्या उतरून. गरीब माणूस बिचारा दिलं उतरून. ते असं 1 किलोमीटर चालत गेलं, जशी वीज आली 49 जणांवर पडली, 49 मेले, अंशीराम तसाच राहिला. आता मला सांगा, 49 जणांना वाटत होता अंशीराम मरावा, पण देवाला वाटत होता अंशीराम जागावा. मी एकच वाक्य ध्यानात ठेवा, सगळं जग विरोधात जाऊ द्या, आपलं कोणी वाकडं करीत नाही, फक्त देव सरळ चालला पाहिजे. आणि जे दिवशी देव आपल्याला वाकडं चलन, जिंदगीत आपल्याला सरळ करणारं कोणी नाही. तुकोबाराचं एक प्रमाण आहे का, देव झाला पाठी मोरा आणि नसती इग्न येती घरा. आणि देव जर मित्र असला, देव सखा जरी विश्वावघे कृपा करी, देव सखा जरी विश्वावघे कृपा करी, विश्वावघे कृपा करी, विश्वावघे कृपा करी. देव सखा जरी विश्वावघे कृपा करी, अवघे कृपा करी, विश्वावघे कृपा करी. देव सखा जरी, देव सखा जरी विश्वावघे कृपा करी, विश्वावघे कृपा करी, विश्वावघे कृपा करी. देव सखा जरी विश्वावघे कृपा करी, म्हणून पाया पडतो. मरणाचा निर्णय कधी घ्यायचा नाही, मरायचंच नाही, कारण एक दिवस आपल्याला मरण येणार म्हणजे येणार. जीव द्यायचा नाही कधी मारा. किती बी संकट आलं, तुकोबरावर दुष्काळ पाडा, निस्ता दुष्काळ नाही, स्वतःची धर्मपत्नी अन्न करिता मेली तरी सुद्धा तुकोबराय म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळे पिढा गेली. इतकं भोगता आलं पाहिजे, तेव्हा परमार्थाचा अधिकारी होतोय माणूस.
आपल्याला जर थोडा त्रास झाला की लोक म्हणतात कशाचा देव आणि कशाचं काय. देव परीक्षा घेतल्याशिवाय माणसाला कधी आतमध्ये घेत नाही. प्रत्येकाला त्रास आहे. कोणाला त्रास नाही मला सांगा. कोणाला ताण नाही, कोणाला टेन्शन नाही. जगात असा माणूस नाही की त्याच्या डोक्याला ताण नाही. तुम्ही म्हणता महाराजाला ताण नाही का? आम्हाला ताण नाही. 12-12, 15-15 तास त्या गाडीत बसावं लागत. एखाद्याने असं गचकन ब्रेक मारलं तर छाती अशी. बरं इथवर येऊस तर बी काय ताणच आहे. कीर्तन होऊस तर बी ताण. कीर्तन चांगलं होतंय का नाही ताण. कीर्तन झाल्यावर काही पाकिटात अहो जगात डोक्याला ताण नाही असा माणूस नाही. भजन करणाऱ्याला सुद्धा संकट नाही कोण म्हणतं. फक्त देव संकट हे संकट कळू देत नाही कारण हे माऊलीची कृपा आहे. पण सगळ्याला आहे. पण आगोरी निर्णय घ्यायचा नाही, मरायचं नाही. का? कारण हे मॉडेल आपल्याला डबल मिळत नाही. 83,99,999 शरीर फिरावं लागते तेव्हा आपल्याला माणसाचा जन्म मिळतो. जास्त पाप झालं तर माणूस खाली नरकात जातो. जास्त पुण्य झालं तर वर स्वर्गात जातो. जास्त ज्ञान झालं तर तो मुक्त होतो. जास्त अज्ञान झालं तर तो बद्ध होतो. पण पाप पुण्य समान झालं माणूस ह्या नरदेहाला येतो. विठ्ठला पण आता याची किंमत आपल्याला राहिली नाही महाराज. आता इथं हात वर करा बरं. नरदे आपल्याला मिळालाय का कळालाय? बोला थोडं. मिळाला कळाला? आपले मायबाप आपल्याला मिळाले का कळाले? मिळाले. कळाले? मिळाले पण कळाले नाही. आपली बायको आपल्याला मिळाली का कळाली? काय कोण्या गावचे? हे बी इथलीच आहेत का? बायको मिळाली का कळाली? खरं बोला. बायको मिळाली बी असं हे दोन्ही गोष्टीत भारी गडे. आता मला सांगा आईनं आवाज दिल्यावर लवकर येतो का बायकून दिलं? हा तुम्हाला खरं बोला. तुम्हाला सटवायची शपथ आहे. खरं सांग. आईनं आवाज दिला लवकर येतो का बायकून दिलं? काय बोलायले राव तुम्ही. नुसतं आईनं आवाज देवा बाळू आवाज नाही बोला आणि नुसतं बायकून म्हणा होय व आलो आलो. नाथ महाराज का खोटं बोलले का? माता माऊली माता मावळी पाचारिता माता मावळी पाचारिता माऊली पाचारिता माता माऊली पाचारिता. शब्द नाही तिला मागुता शब्द नाही तिला मागुता नाही तिला मागुता शब्द नाही तिला मागुता. एकाच्या नजरेत बरे हाता पायरा झालो नरदे येता झालो नरदे येता एकाच्या नजरेत बरे पायरा झालो जगी पहिरा 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 झालो या जगी पहिरा झालो या जगी पहिरा झालो या जगी. मायबाप मिळाले पण किंमत कळाली नाही. नरदेव मिळाला पण किंमत कळाली. नरदेवाची किंमत का राहिली नाही माहितीये का? आती जवळ गेलं की किंमत राहत नाही आणि फुकट मिळाली की. आता मी जर तुमच्या गावात रोजच आलो तुम्ही किंमत देता का? अहो साहजिकच आहे ना. रोज राहिलंय माणसाला त्या गोष्टीचा वीट येतो. मग जगात किती बी सुंदर असू द्या पण रोज सानिध्य म्हणलं एक दिवस त्या गोष्टीचा कंटाळा येतो. अधून मधून आपली गैरहजेरी सुद्धा कधी कधी चांगली असते. नरदी आपल्याला फुकट मिळाला आणि हाती जवळ झाला. जावाय गावचा असल्यावर मजा असते का लांबचा असल्यावर? लांबचा पुन्हा लय दिवसांनी येणारा पाहिजे. गावचा जावाय नाही लांबचा जावाय पाहिजे. लय दिवसांनी येणारे पाहिजे. आणि मग सासूची तरा बघावं. सासू फक्त नाचायचीच राहते. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान
राखी जावयाचा मान आता मोठी देवी घाल राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान राखी जावयाचा मान आता मोठी देवी घाल राखी जावयाचा मान राखी जावयाचा मोठी देवी घाल राखी जावयाचा मान नाकाचा मोती ठेवी आणि राखी जावयाचा मान. पण लांबचा असल्यावर जवळचा असल्यावर किंमत राहत नाही. नरदे दिलाय कशाला देवाने? देवे दिला भजना. गाईचं दूध वासरा करताय का मालका करता? बोला ना मोकळं. गाईचं दूध कोणा करता? वासरा करता. 100% गाईच्या दुधावरला हक्क कोणाचा आहे? वासराचा. बरं नाही वासराला पाजायचं, घरातल्या लहान लेकराला पाजा. काय त्या बाईचा त्या दुधात जीव. वासराला बी नाही पिऊ दिलं, लेकराला बी नाही पाजलं, तसंच भगून उचललं आणि गॅसवर तापवायला थोडं मदत करी जा ठेवलं. गॅसवर दूध तापवायला ठेवलं, पण दूध म्हणलं मला आत्महत्या करायची. आलं का लक्षात? नाही. दुधाने आत्महत्या केली म्हणजे दूध उतू गेलं. बाई पळत आली, मायो कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. आता उपयोगी. आता पुन्हा रिपीट करा. गाईचं दूध वासराला न पाजिता, लेकराला न पिऊ देता, चुलीमध्ये गॅसवर उतू जाणं, याचाच अर्थ गाईचं दूध वायाला जाणं. देवाकडून हे शरीर भजना करता घेणं आणि भजन न करता वाई काम करणं, याचाच अर्थ हे शरीर वायाला जाणं. तो या झाला फाटा बाधी जन्म वाया जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया वाया नाही तरी गेला जन्म काहीतरी केला जन्म माया काहीतरी केला जन्म माया. सांगतो तुम्हाशी संत म्हणले आम्ही सांगलो, तुम्हाला नसलं ऐकायचं ना. नुकसान आपलं आहे का संताचं आहे? वर्षभर लेकरू शाळेत गेलंय, फक्त रविवारी खाडा. वर्षभर शाळा आणि परीक्षेला घरी राहिलो. नुकसान कोणाचं? विद्यार्थ्याचं. 7 जूनचा पाऊस पडला, सगळं गाव पेरणी करण्याकरता शेतात आणि हे घरी झोपलाय. नुकसान कोणाचं? तेच. संत म्हणले पाया पडतो, भक्ती करा भक्ती करा. लोक म्हणले करणार नाही. संत म्हणले आमच्या बापाचं काय जाणार, येथे कोणाचे काय बा गेले आणि ज्याचे त्याने. कारण ही सुवर्ण संधी माणसाला डबल मिळत एकदाच. डबल मिळणार. खिशातला पैसा गेला डबल मिळतो. आपला मित्र गेला दुसरा मित्र मिळतो. आपली बायको मेली दुसरी बायको करता. आता नका म्हणू करता येते आता, पण तरी सुद्धा अपवादानी करता येते. आपली जमीन गेली तर डबल घेता येते, पण आयुष्यातला गेलेला क्षण पुन्हा परत करता येत नाही. ही संधी डबल सुवर्ण संधी. एकदा असते का दोनदा? एकदाच. अशी एक पडीत पडलेली विहीर होती आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशु पक्ष्याने प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशु पक्षी प्राणी म्हणून वर येतील. त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडीन बसली होती. दृष्टांत जरा ध्यान देऊन ऐका. माकडीन म्हणली माकडाला उडी टाकायची का? कशामध्ये? कोण म्हणलं? कोणला म्हणली? काय म्हणली? कोण म्हणलं? कोणला म्हणली? काय म्हणली? उडी टाकायची का? माकड काय म्हणलं माहिती का? उडी टाकू दुमत नाही, पण माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकीतो
आणि माकडीनीची जर बाई झाली तर उडी टाक, नाही तर वाई काम करू. माकडी म्हणली आकाशवाणी तशीच आहे, तुम्ही फक्त उडी टाका. आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी टाकली. कोणी कोणी? माकडाने. आणि जशी उडी टाकली माकडाचा रूपवान माणूस झाला आणि माकडीनीची रूपवान बाई झाली. विहिरीच्या काठावर आले कोण? जरा विचार करा बर का. गतिरोधकावर थांब जा म्हणजे गाडी आदळत नाही. आता कोण झाले ते? माणूस आणि बाई. मग मला सांगा, एकदा माकडाचं माणूस देवानी केल्यावर आणि वर आल्यावर गप मराव का नाही? पण भेटल्यावर सुद्धा खाता आलं पाहिजे ना. देव देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. याच्या पुढची मन माहिती आहे तुम्हाला? अहो माहित असली सांगा. देव देत आहे तो छप्पर फाडके देत आहे आणि लेत आहे तो चमडी उधड कर लेत आहे. त्याच्या हातातला कार्यक्रम सारा. आले देवाजीच्या तेथे कोणाचे? माकडाचं कोण केलंय? पुन्हा बायकोला म्हणला एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस झालो पुन्हा एकदा उडी टाकू का? काय गरज आहे? पण त्यांनी काय बायकोचं ऐकलं? कोणी? आणि पुन्हा एरीत उडी टाकली. पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं ख्या 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 करीत मारा. आता रूपवान बाई राजा आला हात धरला जरा सदम नाही बघा गेला घेऊन. आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग? बोला. बायको माग. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. बायको कोणाची? माकडाची. नेली कोणी? राजाने. पण आता माकडाला भेटती का? कारण सध्या माकडाला बायको भेटत. तुम्हाला माकडाचं नाही सांगालो मी. नरद्यात येऊन जर भजन नाही केलं आपलं तसं होऊ नाही. हे जरी नाही कालं दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरतीचे वाटिपा काळ बांधून नेईन, सरतीचे वाटिपा काळ बांधून नेईन, सरतीचे वाटिपा काळ बांधून नेईन, सरतीचे वाटिपा काळ बांधून
टाळी वाजवा टाळी. वा रे वा. वारे वा. टाळी टाळी टाळी. जय हो. जोरात टाळी वाजवायला. हा ह्याच गावचे का? वा रे वा. अशी लेकरं पाहिजेत बघा महाराज. आणि एकच पाहिजे पण असं पाहिजे हा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि ज्याचा धाब्यावरी हा हा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि चांगले आहेत महाराज. आणि हे संस्कार आहेत बरं हे सगळे लेकरायला महाराज. एक लेकरू घडवायचं म्हणलं किती कष्ट आहेत महाराज. हे बघा ना सगळी फौज कशी महाराज. विठ्ठला तुमच्या गावातलं वातावरण बी जरा चांगलं दिसायला महाराज. फक्त हे जरा बांधताना सप्ताह आपला असं पटांगणाला सप्ताह पाहिजे. तिकडे डोंगरात खाली असं घालीन लोटांगण मोकळं पटांगण. पण आपला सप्ताह आला श्रावण महिन्यामध्ये. कारण श्रावण महिन्यात पाऊस असतो. नाही तर असं बाहेर पटांगणात सप्ताह पाहिजे बघा. कारण माणसं भरपूर येतं पण बसायला जागा कमी. अजून बाहेर काय माणसं बसले तर बघू आता पुढच्या वर्षी योग आला तर. मी जर आलो तर करू बाहेर आता. हा पण चांगले श्रावण महिना असल्यामुळे नाही इलाजी. चला आपल्या मुद्द्यावर या. पवित्र शरीर सुवर्ण संधी मिळाली डबल मिळणार नाही. मग मनुष्य शरीर मिळालं ना याचा चांगला फायदा घ्या. मरायचं नाही. आत्महत्या करायची नाही. दारू प्यायची विष प्यायचं लोकांचं वाटोळं करायचं नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना महाराज ह्या डबल पवित्र नरदे डबल मिळणार नाही. म्हणून आत्महत्या करायची. कारण एक दिवस जाणार आहे. न लगे द्यावा जीव सहजाची जाणार. एक दिवस जाणार आहे. मृत्यू प्रत्येकाला येणार आहे. आणि काय नाही फुलातला सुगंध गेला शून्य किंमत आहे. भयमुगाच्या शेंगातला दाना गेला शून्य किंमत आहे. आणि याच्यातलं आयुष्य गेलं शून्य किंमत आहे. विठ्ठला मग मरण माणसाला सहज येते. मागण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा व्यसन माणसाला सहज लागतंय का प्रयत्न करावं लागते. हा आता मृदंग वाजवायचा सहज येईन का रियाज आहे. रियाज आहे ना. एक बोल जर चौपट वाजवायचं म्हणलं त्याला काय करावं लागेल. धा तिर किट तक धा तिर किट तक धा तिर किट तक धा तिर किट तक धा तिर किट इतके बोट पळवायचे म्हणलं त्याला काय करावं लागेल. रियाज आहे. भजन म्हणायला रियाज आहे. कीर्तन करायला अभ्यास आहे. अभ्यासाशिवाय बोलता येत. आता बऱ्याच लोकांना वाटतं त्याला काय तिकडे दोन गप्पा इकडे दोन हल्ले होते. होतंय का देऊ का फेटा काढू का मी. अहो कीर्तन संपल्यावर 2 मिनिटं सूत्रसंचालन असतं अशोक महाराज. किती मिनिटं तरी लोकांचे हसाचे थरथर कापतीत. काल एक जण सूत्रसंचालन करायला आलं दादा. दिवसभर लोकांच्या मौतीला हिंडलं दाव्याला आणि संध्याकाळी माया नशिबाला. आणि दिवसभर माणूस ज्याचं चिंतन करतो का संध्याकाळी फिट डोक्यात ते बसते माणसाच्या. ते इथं आलं त्याला भांडत नाही कीर्तन आहे म्हणून. पत्रिका घेतली म्हणतं ह्या का हे महाराजांनी मस्त केलं. हे गडबड कोणी करायची नाही गोंधळ कोणी घालायचं नाही. 2 तास महाराज आपल्या गावात थांबणारे. एक कोण महिला पाया पडत्यान एक कोण बाया पाया पडत्यान. आता महिला आणि बाया वेगळे आहेत का. आणि महाराजांनी हे मस्त केल्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. असा राग आला महाराज त्याला. फक्त म्हणलं आता कीर्तन सुटू दे. पण काय करावं कीर्तन सुटलं 500 रुपये देऊन पाया पड जाऊ द्या म्हणलं. कीर्तन एवढं सोपं आहे का.
रियाज आहे, पखवाद वाजायचा कष्ट आहे, भजन म्हणायचं कष्ट, कीर्तन करायचं कष्ट, श्रवण करण्याला सुद्धा कष्ट, दारू पिण्याला सुद्धा त्याला काही कष्ट करायची गरज. आणि व्यसनाधीन होऊ नका. चालता चालता व्यसन लागत आहेत महाराज. काल मला एक जण म्हणलं महाराज एकच टोपण घ्या तुमचा खोकला जातो. अरे मला दारू न कसा खोकला जाईल. तेव्हा मला मग जमीन गेली तुमच्या खोकल्याचं काय घेऊन बसलं. दारूच्या नादी चुकून बी लागू नका. आणि चालता चालता व्यसन लागतंय. काकड्यातले अभंग डोक्यात घुसून म्हणी जा. न कळता संग झाला सहज खेळता. चालता चालता व्यसन लागतंय. जिंदगी बरबाद होती महाराज. दारू म्हणजे का साधी का. तुम्ही म्हणता तुला एवढी तळमळ का. मी खानदानी दारू पिण्याचा मुलगा आहे. हट काय खानदानी म्हणजे कळत आहे तुम्हाला. खानदानी खानदानी अंबानी नाही म्हणालो मी. आमच्या वडिलाला उठलं की दारू प्यायला लागायची महाराज. पण आमच्या आईने ठरवलं एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो. महाराष्ट्रातलं एक गाव नाही मी त्या गावात जाऊन आलेलो नाही महाराज. हे उपकार कोणाचे आहेत. आणि यायचेच उपकार आहेत महाराज. आता या लेकरावर संस्कार घडवायचं काम कोणाचं आहे. कोणत्या बी लेकराच्या पहिला तोंडात शब्द आई येतो का बाप येतो. बाळा काय नाव वागत तुझं. पप्पाच्या मागं बघू नको तिकडे बघू नको. तुला आई जास्त आवडते का पप्पा. आई. हा पहिलं तुला रे आईच. कोणत्या बी लेकराला विचारा पहिला तोंडात शब्द कोणता. कीर्तनकार आला कविता कोणाची म्हणतो. बोला बोला. आईची. टीव्ही वाले मालिका जास्त कोणाच्या दाखवतील. कादंबरीवाले प्रत्येकाने उचललंय कोणाला. आणि सगळं हातात कोणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले माग हात कोणाचा आहे. गोपीचंद घाडा माग हात कोणाचा आहे. विवेकानंद घडले माग हात कोणाचा आहे. अहो साने गुरुजी घडले माग हात कोणाचा आहे. मदलासने 4 लेकर देवाच्या दारात नेले माग हात कोणाचा आहे. तुम्ही सगळा आतापासून इथेपर्यंत इतिहास वाचा. हे उपकार कोणाचे आहेत. माईचेच आहेत. विठ्ठला. म्हणून दारू पासून बाजूला राहा. आणि सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटती. सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटती. महाराजाला. चुकून बी नाही. आम्ही इकडे कीर्तन घरी विचाराव कुठे गेलेत महाराज. उधळलंय. पण दारू पिणारीची बायको नवऱ्याला कधी अपशब्दाने बोलणार. बरं पुन्हा अशोक महाराज किती बी मारा आवाज होत. आणि महाराजाच्या बायकोला निस्ती चापट बी आणा सारा गावात आड होतो का नाही महाराज. तुम्ही बघा. आणि बायको ज्याला चांगली मिळाली त्याचा संसार बी चांगला आणि परमार्थ बी चांगला. तुम्ही बघा आमचे महाराज 4 वाक्य सांगायचे. मुलगा ताब्यात असलाही बापाची शोभा आहे. सून ताब्यात असली सासूची शोभा आहे. देव ताब्यात असलाही भक्ताची शोभा आहे. आणि बायको ताब्यात असली नवऱ्याची शोभा आहे. विठ्ठला. म्हणून दारू पासून बाजूला राहा. व्यसनाधीन होऊ नका. व्यसन सहज लागते. मुद्दा तिसरा आळस माणसाला सहज येतो. आणि मूर्खाचं दर्शन सहज होतं. 4 गोष्टी सहज. आता दुसरी गोष्ट सहज नाही. पैसा मिळवायचा सहज मिळेल का कष्ट करावं लागते. कष्ट. कष्टाशिवाय पैसा. आणि जगात ज्याला पुढच्या काळामध्ये मान पाहिजे त्याला पैसा कमवल्याशिवाय इलाज. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. आता आपले जे पाहुणे येत आपल्याला फोन का करतात. पैसे असल्यावर करतात का नसल्यावर. हा. आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही आपल्याला. आला तर कंपनीचा येतो. आणि ती बाई म्हणते आपका बॅलेन्स. जगात तुम्हाला मान कोणी देत नाही. मान कशाला आहे. लोकांना वाटतं लय माझ्यावर प्रेम यायचं त्यायचं. हे तुझ्या डोक्यात नाही. मेंदूत पाणी. शुद्ध प्रेम निखळ प्रेम सात्विक प्रेम हृदयावर करायला कोणी मोकळं नाही. काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा आहे. काहीतरी भूल आहे. काहीतरी आमिष आहे. सब पैसे के भाई भाई रे. सब पैसे के भाई भाई रे. सब पैसे के भाई भाई रे. सब पैसे के भाई. जिनका साथ नहीं रे कोई.
एकदा बेस्ट आहे मला. अरे दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई. दादा तुमचं गाव कोणतं आहे? तुम्ही कुठेतरी कीर्तन होते बघ माय. हा मी ते चष्मा बघितलं की माय ध्यानात आहे रे मला इथं 2-3 चेहरे तुमचा सुद्धा चेहरा दादा मी 2दा बघितलेला आहे. कुठेतरी तुम्हाला बघितलं, मला बघितलेला माणूस लगेच आठवतो मला. दादाने सुद्धा एक कीर्तन ऐकलेलं आहे, फक्त लक्षात याय नाही. आणि तुम्ही सुद्धा आता तुम्ही तर कबूल झाले पण यायचं ध्यानात नाही यायचं, आणि मला सुद्धा पक्क ध्यान नाही. पण हे कुठंतरी चेहरे बघितलेले आहेत. इथं जवळ 2-4 गावाला आलतो मी, पण माझ्या बी लक्षात नाही ते गाव कोणते येतं. बघू आता पुढच्या वर्षी कोणते येतं, बघू जाऊ दे. सब पैसे के आणि दिल का साथी. पैसा मिळवायला सुद्धा माणसाचं कपाळ चांगलं पाहिजे. काय चांगलं पाहिजे? याला काय म्हणते तुमच्या इकडं? कपाळात ना नशीब, किस्मत, दैव. दैव आणखीन काही शब्द आहे का? हा हा संचिताचा ठेवा, त्याचं बी घ्यावं लागेल ना आपल्याला. हे किस्मत आहे, हे नशीब आहे, हे प्रारब्ध आहे, हे दैव आहे. एकदा सोयीचं फिरतं आणि एकदा उलट फिरते. कपाळ जर माणसाचं दैव उलट फिरायला लागलं ना, नसलेल्या गोष्टी आपल्या जीवनात घडून येतात. माणसं म्हणते ते असं काऊन घडायले, समजून चालायचं कपाळाचा परिणाम आहे. पैसा मिळवायला सुद्धा नशीब चांगलं लागतं. काल आमच्या गावाकडे दादा एका बाईनं 1500 रुपयाची चिठ्ठी पाडली. किती रुपयाची? 25 लाखाची गाडी लागली तिला. किती लाखाची? अहो मला भाकरच खवाटा ना काय सांगू तुम्हाला. म्हणलं किती लांब लांब कीर्तन करीत हिंडायचं, आपण बी चिठ्ठी फाडून बघावा. आणि मी चिठ्ठी फाडीन बघितलं, मला शेगडी लागली. तापत बसा आता काय. जे प्रारब्धात नाही. समय से पहिले भाग्य से अधिक किसी को कुछ मिलता. कष्टच करावं लागतात महाराज. आणि काहीला पैसा प्रारब्धानी, काहीला कष्ट करून. तुकोबाराय म्हणले ना, एकी महाकष्टी मिळविले धन आणि एकाशी जतन दैव योगे. पण काही गोष्टी सहज नाही, प्रयत्नाने नाही, त्याला हट्ट धरावा लागतो. तुकोबाराने सारखा देवाकडे हट्ट केला आणि देवाने सुद्धा तुकोबाराकडे हट्ट धरला. महाराज तुमच्या भक्तीचं कर्ज आमच्या डोक्यावर झालंय. डोक्यावरचं वध जरा खांद्यावर करा. काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणले आमच्या बापदादीने आम्हाला शिकवण दिली, तुझ्या दारात काही मागायचं, पण तुझा अपमान होऊ नये म्हणून कधी कधी पुढच्या माणसाचा मान राखावा लागतो बरं का. तुमच्या इकडे मुली दिवाळीला जास्त येतात का नागपंचमीला का रक्षाबंधनला? रक्षाबंधन म्हणजे हे माहेर समजा. आणि सासर घरी जी मुलगी गेली ती सणाला कोणत्या दिवशी येते जास्त? दिवाळीला का रक्षाबंधनला? रक्षाबंधन. रक्षाबंधनचा सण आला आणि मुलीला अपेक्षा होती कुणकडली? माहेराकडून मला कोणीतरी नेण्याकरता मुराळी येईल. आणि सारखी तिनं वाट बघितली. कशी वाट बघितली? काकड्यातलं प्रमाण बघा. आईशी वाट पाहे का हो निरोप का मुळ, आईशी वाट पाहे काही निरोप का मुळ, निरोप का मुळ, आईशी वाट पाहे का हो निरोप का मुळ, निरोप का मुळ, पंढरीचे वाटे दृष्टी लागली सचित्त. सारखी वाट बघितली. भाऊ न्यायला येईल का? नाही आला. वडील न्यायला येतील का? नाही आले. तिचं माहेर जरा असं जवळ होतं. तुम्हाला 2-4 किलोमीटरला गाव आहे की जवळ एखादं? कोणतं? पेंडे, अवसरी. सासूबा हा काय म्हणले? मंचर का? बरं मंचर तर मंचर. विठ्ठला मंचर सारखं माहेर होतं. सासूबाईला विचारलं, आत्या भावाची अपेक्षा होती, भाऊ नाही आला. वडिलांची अपेक्षा होती, वडील नाही आले. माहेर जरा जवळ आहे, जाऊन येऊ का? तुमच्या इकडे सासूच म्हणतात का? आता जाय म्हणल्यावर तिला सासू कशी म्हणता येईल? तिनं तिचा पाडा सुनाला सांगितला. तुमच्या काळात का आम्ही आशा होतो का? बरं काय चालत मुलीचं सांगा. वासराला ज्या खुट्याला बांधलं त्याने तितक्यातच फिरायचं. आणि मुलीला ज्या घरात लग्न लावून दिलंय खानदानी मुलीनं, माय बापाचं नाव कमवण्यासाठी त्याच घरात नांदायचं, याला खानदानी मुलगी म्हणते.
सासू नाही म्हणली, नाहीलाच. तिला वाटलं सासऱ्याला विचारून बघा. सासरा तर महाराज हाय टेम्परेचरने तापला. लाज वाटते का म्हणे तुला? संपलं. सासू नाही म्हणली, सासरा नाही म्हणला, आता राहिलं ते दसकट. कोण? नवऱ्याला विचारलं, होय व कसं करू, जाऊ का कसं? तो म्हणला तू फक्त डोळ्यात पाणी आलं नाही का अशा कोपऱ्यात जाऊन रडत बसली. पण ज्याला कोणीच नाही त्याला देव असते महाराज. त्या मुलीचा मामा हायकोर्टात जज. कुठं? आणि त्या मुलीचा मामा हायकोर्टात जज. आणि देव तिच्या मामाच्या स्वप्नात गेला. आणि काय म्हणला माहितीये का, तुला काय डोकं की आहे का? कोणाला? जजला. जज म्हणला डोका असल्यामुळे जज झालो. नाही नाही, इतका तो याजवळ पैसा आहे, जानेवारीला पेटून दिला तर डिसेंबरला जायचा नाही. कधी भाषेला दिवाळीला आणलाय का तो? त्याच्या डोक्यात असं फॅट बसल्यासारखंच झालो. आणि नीट गावात गाडी आणली त्याने. कुठं? मंचरला. विचारलं ते आणि श्रीरामदादाचं घर कुठे? ते म्हणले सरळ जा, सरळ. ते सरळ गेले की गाडी त्याच्यात दारात. आणि लगेच तिथं सासरा दिसला. आणि श्रीराम तुम्हीच का? आता ते जेज म्हणले होते बोलणं उतरणं चलणं ते रुबाब असतो द्यायचा. आणि रुबाबाशी वजन राहत नाही ना, करायन वजन. तुम्हीच का श्रीराम? म्हणले हो. ते नेऊ का दिवाळीला भाषेला? आता तिची सासू होती का, सासू लय नाक वरून करून बोलणारी होती ना. तिला विचारलं तुम्ही का सासूबाई? कसं करू, नेऊ का दिवाळीला? आता राहिलं कोण? त्याला विचारलं बायको तू ये कसं करायचं? तो म्हणला न्या पण मग पुन्हा लवकर. आता आपला दृष्टांत संपला. तिघांनी ठरवलं होतं मुलीला सणाला पाठवायचं नाही. मोकळं उत्तर द्या, पाठवलं का? महिला मंडळी सांगा बरं. क्या बात. त्या मुलीला न्यायला कोण आलंय याच्याहून ठरवायचं तिला धाडायचं का नाही. तसं मागा म्हणणारा कोण आहे याच्याहून ठरवायचंय मागायचं का नाही. हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, या संदीप हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी. हरिदासाची घरी. आपला टाइम बरोबर झाला नव्हते. हरिदासाच्या घरात मला जन्म दे. 5 मिनिटं घेतो जे इठल करतो. हरिदास कोणला म्हणायचं? ज्याच्या अंतकरणातून वासना आशा आकांक्षा तृष्णा इच्छा बुडातून संपली त्याला हरिदास म्हणायचं. एक दृष्टांत.
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, नाव सगळ्यांनी ऐकून येत. जोग महाराजांनी आळंदीला मोठा सप्ताह केला आणि सिन्नरची एक मस्तराम शेठ म्हणून होती, 1 लाख रुपये घेऊन भेटीला गेली. जोग महाराज हे तुमच्या सप्त्याकरता ₹1,00,000 धरा. ते जोग महाराज होते. ते म्हणले आता सप्ताह झाला, तुझे पैसे आम्हाला न ग. त्या माणसाला राग आला. ते माणूस मस्तीराम शेठ जोग महाराजांना म्हणले, ₹1,00,000 देणारा माणूस महाराज तुम्हाला आळंदीत भेटणार नाही. ते जोग महाराज होते. ते म्हणले तो लाखाला लाथ मारणारा साधू आळंदीत दिसणार नाही. याला म्हणायचं हरिदास. आम्ही हरिदास नाही, आम्ही संसाराचे दास. आणि या संसाराकरताच आपली नाकी नवाली महाराज. किती बी संसार केला अपेक्षा पूर्ण होत नाही. तुमच्या इकडे नवरदेवाला हळद लावतात का? कधी विचार केला का हळद कशामुळे लावतात? मुका मार लागल्यावर काय लावतात? याच्यातून आपण समजून घ्यायला पाहिजे संसार कसा आहे. मुका मार कशाला म्हणायचं माहिती का? आवाज तर होत नाही ना, आग झाल्याशिवाय राहत नाही. त्याला काय म्हणायचं? बरं खरं सांगा, संसार तात्पुरता बरा आहे का कायमचा बरा आहे? इमानदारीने सांगा. लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं बोलतेत, गोडीनं राहतेत, तितकं म्हातारपणाला राहतेत का? नाही. उत्तर नाहीच आहे. लग्न झाल्या झाल्या बघा ना कसं राहतंय वातावरण. काय बोलणं, काय चालणं, काय बसणं. बापा बापा बापा. ब्रह्मचारीने बघितलं त्याला बी वाटतं घ्यावा काय उरकून काय सांगू मला. लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकोला म्हणा नाव घ्या, इथून नाव सुरू करते नांदेडच्या खाली. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडकी, त्याला घुंगर 12 पान खाते, 13 घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडाने ते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बसी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. एवढं नाव कुठपर्यंत माहितीये का? फक्त 1 लेकरू होऊस्त. आणि 1 लेकरू झालं बायला मला नाव घ्या, 3च काड्यात खलास. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर. संपलं नाव. आणि म्हातारपणात म्हातारीला मला नाव घ्या, दात खाऊन नाव घेते म्हातारी. जात होते मग हळदी कुंकाला, बटन तुटलं बाटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. ज्याच्या करता हाडाचे काळे केले, दिवसाची रक्ताचं, शेवटला संसारात दगा आहे दगा म्हणजे धोका. राजा भरतारी सारख्याच्या डोळ्यात संसाराने काय आणलं? तुमची आमची काहीच कथा नाही. म्हणून जे संसाराचे दात झाले त्याच्या पदरात एनी टाइम दुःख, आणि जे हरीचे दात झाले त्याच्या पदरात कायम सुख. म्हणून हरिदासाच्या घरात मला जन्म दी, कारण त्यांच्या घरामध्ये दुसरं काय? वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत. असं संपूच वाटा नाही हो. चल द्यायचं का 12 वाजता? वरचं काय वाढून देतात ना. आता मी कधी कीर्तन लांबीत नाही महाराज, पण हे तुम्ही अजून असं बोर झाल्यासारखं मला वाटच नाही तर काय काय माणसं लगेच असं असं करते, पण इथं एक माणूस तसा नाही महाराज. भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाये रघुनंदन. लय जुनं गाणं होतं महाराज, 40 वर्ष झाले असते ना गाण्याला. ये दिल और उनकी निगाहों के साए. जुने गाणे. आता तर असे गाणे झालेत महाराज, काय काय गाण्याचा अर्थ दादा मला आणखीन कळाला नाही, अजून बी नाही. माग एक गाणं निघलं होतं, रे 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 नाक मुखा नाक मुखा नाक मुखा नाक मुखा. काय आपल्याला माती कळालं नाही त्यातलं काही. आतापर्यंत कितीतरी गडुळाच्या पाण्यात नागाची पिल्ली मिली, किती जगे वारेनी फाटले. शांताबाई आल्या गेल्या, हॅलो बाबूराव वडतच गेलंय मला. कबूतर ज्या ज्या म्हणल्यावर कशाला राहील गेलं ते मारा.
काय त्या नाद लागला होता सैराटचा. सोलापूर जिल्ह्यात एका पोराने एरीतच उडी आणली. त्याला वाटलं खाली असं आरची, खाली होती फरची, तुतर फुटलं मारा त्याचं. अहो लय अवघड आहे. आता काय सांगू. आता हे लेकरं जर पिक्चर बघायला बसले ना मारा, पापण लावू देत नाहीत पापण. आता इथं लेकरूची विचारायला प्रश्न विचारायला दिसेना मला. पिक्चर किती तासाचा असतो? 3 तास. खरं आहे खोटा आहे? खोटा. आणि त्याचा होणारा परिणाम बघा ना तुम्ही. लेकरं जर पिक्चर बघायला बसले, हिरोची फायटिंग सुरू झाली ना, इकडंच पाय हालत उष्क. अरे पॅन्ट आपली फाटन त्याचं काय जाणार आहे मला. ते गुंड जर हिरोला मारायला लागले ना, मायला सुद्धा म्हणतात बाप्पा पळलो. कुठं पळवायचं त्याला मारा. वाही आपल्या डोळ्याची खराबी का नाही मारा. काय जुने काव्य होते मारा, जुने गाणे होते, अशा डोळ्यात पाणी यायचं मारा. या श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या, झुळझुळ वाहतो या, महादेव तपाला बसते. अरे दुधावर आली बुरी, दुधावर आली बुरी, त्याला साय म्हणू नये. कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू नये. जुनं काय विरायचं. काल एका मंडपावले गाणं लावलं मारा. मंडपाला लावली लाइटिंग, बुड्डा बुड्डीची फायटिंग. काय मेळ राहिलं कुंकड मी काय मारा. चला आपण बाजूला कुठून गेलो. भाग्यवंता घरी भजन त्याची वाटप आहे. म्हणून ज्या हरिदासाच्या घरी कायम भजन आहे, कायम वारकऱ्याची सेवा आहे, नित्य तिथं पाठ आहे, भगवंताची पूजा आहे, अशाच्या घरात मला जन्म दे. म्हणले महाराज जन्म घेताना दुःख होईल ना. अरे दुःख जरी झालं तर त्याच्यापेक्षा सुख चांगलं भोगायला मिळते ना. दादा तुमचं नाव काय? नावनाथ दादा. राग नाही ना? मागून जर तुम्हाला एखाद्याने खडा मारला, राग येईन का नाही? येणार, कारण ती व्यवहार आहे ना. पण माग वळून बघितलं, तो खडा होता सोन्याचा. ते म्हणते 2-3 हाणं. म्हणजे खडा लागलाय सुख झालं, पण सोन्याचा बघून सुख झालं. खडा लागलाय दुःख झालं, सोन्याचं बघून सुख झालं. गर्भवासात देवा दुःख आहे, पण तू सेवा करायला मिळते सुख आहे ना. त्याच्यामुळं हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी विठ्ठोबार.